बुग्गू हर्ष गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. पूजा आता आली स्कूल मधून आणि पूजाने आता तो रिझल्ट बघितला. टीचरनी शेअर केलाय की टॉप 4 स्टुडंट्स कोण होते. तर टॉप 4 स्टुडंट्सची बुग्गू लवकर इथे आण, लवकर इथे आण. तर टॉप 4 स्टुडंट्स जे होते त्यांचे पर्सेंटेज कितीवरती क्लोज झालेत आणि बुग्गूचे किती आहेत? 80 पॉईंट काहीतरी हाय. 92. हा 86.92 असे बुग्गूचे पर्सेंटेज आहेत. आणि हे बुग्गू तिथं तर बिलकुल मस्ती नाही पाहिजे मला. दाखवा, त्यांचे नावं नको दाखवू, पण त्यांचे पर्सेंटेज दाखवूया आपण. बुग्गूचे फ्रेंड्स आहेत सगळे, बट कसं राहणार त्याच्या ऍपल वरती तर काहीच नाही करायचंय. बुग्गू क्लोज होत आहे 87.69. एक अजून नंबर असताना एक टॉप म्हणजे टॉप 5 मध्ये भाव्या होती, पण ते 4 वर तसे नाही, टॉप 5 आहेत ते, टॉप 6 मध्ये असतात. अच्छा टॉप 6 मध्ये भाव्या, बट असते एवढं तरी मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की बुग्गी एवढं छान करेल. 86% आम्हाला कधीच नाही भेटले, कधीच नाही भेटले. तुला नाही एवढे तर नाही. नाईस, व्हेरी गुड बेटा, कॉंग्रॅट्स हे बघ, कॉंग्रॅट्स. हे बघ. आणि हा आपल्या बुग्गूची रिझल्ट 86.92. कशामध्ये कमी भेटलंय? ह्याच्यामध्ये मॅथ्स मध्ये आळस केला ना लिहायला, बाकी काय नाही. ते 2 मार्क ते आळस केलेत म्हणून ते कट केले. मला तर एकेका मला 2च मार्क पडलेत मॅथ्स मध्ये. अल्जेब्रा मध्ये, जॉमेट्री मध्ये मी थोडंफार तरी करत होतो. तुला देऊ का? हो. तर अच्छा, नाश्त्यामध्ये पण दुपारच्या जेवणात पण फ्रेंड्स असतं हे बीटरूट आणि बटाट्याचे पराठे. छान छान एकदम मस्त. टिफिनला पण होते आणि मी सकाळपासून हे 5वा की 6वा माझा मस्त झालंय हे. आता हे टोटल मिळून 9 का 10 होतील माझे. जीवी लावलं का? झाली फ्रेंड्स संध्याकाळ आणि ऍक्च्युली पूजाचं जे फेवरेट स्नॅक होतं एका टाइम पर्यंत म्हणजे आहे चायनीज भजी, ते भेटानाच झालंय. गेल्या 5-10 मिनिटापासून चक्कर मारतोय, बट नाहीच आहे. आय थिंक आता लास्ट टाइम पण मी ज्यांच्याकडून घेतलेलं त्यांच्याकडून पूजाला नाही आवडलं, बिकॉज ते जरा जास्तच आर्टिफिशियल वाटत होतं, रबरासारखं, चावण्यासारखं. म्हणून तिथून तर ती बोलली आणू नको, आणि त्यांच्याकडेच भेटतंय सध्या. थोडं मला वाटतं थोडं लांब जावं लागेल किंवा कुठेतरी चेक करावं लागेल अजून कुठं भेटतंय का, बिकॉज जिथं तिला आवडायचं त्या ताईंचं तर बंदच झालं. त्यांनी फक्त चायनीज भेळ ठेवली, त्याच्यात पण त्यांची लाल चटणी झाली आहे ऑरेंज, आणि म्हणजे चांगलंच आहे सेफ्टी स्टँडर्डच्या हिशोबाने. बट आता ते चायनीज भजीच भेटत नाहीत आणि या बाईला चायनीज भजीच खायचे. बनवून टाकू का घरी? फायनल फ्रेंड्स तिथून आपल्याला भेटलं प्रॉपर 2 भजी आणि 1 भेळ घेऊन टाकले. पण स्कूटीला बाईक इतकी चिपकून ठेवलेली कोणीतरी हायफाय दिल्यासारखी, तिथून सोडवले आणि आता निघू घरी नाश्ता करायला. चांगलं हे झाले की आता मी हा फोन चार्ज करून ठेवला लाईव्ह जाण्यासाठी, आणि माझा दुसरा जो मेन नंबर आहे ज्याला मी कुठे पण ऑपरेट करतो त्याचा डेटा पॅक संपलाय काल रात्री. म्हटलं की मी आता ह्याचा हॉटस्पॉट त्याला शेअर करतो, आणि आता मग आता वांदे झाले असते बाहेर उभं राहून. सगळं पार्सल केल्यानंतर पेमेंट करायला गेलो की त्याचं चालतच नाही. म्हणजे की मी ह्याला कधी रिचार्ज करत नसतो, बट 3-4 दिवस झालं केलाय लाईव्हसाठी. मला ॲक्च्युली वाटलेलं पूजा प्ले करून टाकेल ट्रेटर, बिकॉज मी तिला बोललेलो नको आणि तिला बघायचं होतं. आम्ही सीझन 1 बघतोय ट्रेटरचा. मस्त मस्त आहे, खरंच मस्त आहे, खरंच इंटरेस्टिंग आहे. काय करतात ते अंधारात? दिवे उजाला करतात रे, त्यासाठी उजाला करते ना. कुठ हे तुमच्या कपड्यांमुळे बघा लाईट येत नाही वरतून. नको येऊ दे. आई तुझी चायनीज भजी आणायला खूप फिरलोय मी. खांब केली सुटलाय, सगळीकडे बंद झाले. सगळी मोस्टली समज जे पहिला 10 दुकानं असायचे ना बाहेर निघल्यावरती, आता 2च दिसतात. त्यातून पण एकातून तुला नाही पाहिजे, म्हणून जे एक वाचले त्याच्यावरती इतकी गर्दी. मग काय करायचं? नाही भजीपाव आणलाय, तूच खा. आणलाय रे तुझ्यासाठी. असं करेल का मी? इथं नसतं भेटलं स्टेशनला गेलो असतो, नाही तर नवरा सोपा, नाही तर पालघर पर्यंत गेलो असतो, पण तुझ्यासाठी मी घेऊन आलोच असतो. बघा इतकं आवडते की स्वतः पण चायनीज भजीच बनली आहे की नाही. मग मला काय आवडतं खायला? काय? अच्छा साखर. साखर खाते. फ्रेंड्स आपल्या पूजूचा फेवरेट
स्नॅक चायनीज भजी ज्याची सवय तिला माझ्यामुळेच लागली. हा ऍक्च्युली तुला नाही बेटा. कसं आहे हे वाला ठीक आहे. हे त्या कोपऱ्यावरून घेतलंय. आपल्या सर्कललाच नाही का कोपऱ्या या साईडला जिथून पहिला पण खाऊ गल्ली. हा ते पण ऍक्च्युली लाल कलर नाहीये बट ही जी चटणी आहे ना मस्त आहे. खरं टेस्ट आहे. तिखटपणे आणि ते वाटतंय पहिल्या टाईपची चायनीज भेल खाल्ल्यासारखं. चांगले भजी पण चांगले होते. तू ठेवशील पक्का व्यवस्थित काय? हा बेटा संपलं. थँक्यू. जावा ठेवा मग लवकर. अरे अरे हो 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 जा ठेव. ओटा काचेचा आणि क्रॉकरी तुला कधी ठेवायला दिली ना तर इथे वरती ठेवत जा. ते त्याच्यात टाकल्याने तुटू पण शकतं. गॉट इट. अरे ही नाही कोणती मग दुसरी वाली तुझी अजून एक आहे ना ती वाली आहे. ही वाली नाही दुसरी वाली आहे. दुसरी वाली त्याच्यात नंबर्स आहेत ते करायला. नंबर फायनली फ्रेंड्स बुब्बू मम्मा ते या ड्रॉवरचा प्रॉपर वापर करायला शिकली आहे. नाहीतर ती पहिला काय करत होती माहितीये ती उघडायची आणि त्याच्यावर पाय ठेवायची है ना बेटा. शेवटी मग ओरडून ओरडून भाव्याने ते थांबवलं. जेव्हापासून मम्माने तिला दाखवलं की ते बस आणि त्याला मांडीवरती घे है ना बटूक. पाय लावते तू इरेझरला. पाया पड त्याच्या. व्हेरी बॅड. हे घे पाय काढ. हे पूर्ण इथे पण असे काढायचे इथे पण असे काढायचे आणि ड्रॉ पण करायचे. बाकी एक मोठा प्रश्न उमटून राहिला घरी. जेवण काय बनव. जेवण काय बनव हा एक मोठा प्रश्न रोज असतो मला रोज. म्हणून मग शेवटी आम्ही बाहेरच जाऊन खातो. नाहीतरी ती बनवतेस डाळ भात. मी तर हमेशा बोलतो खिचडी बनव पूजा. खिचडी बनव लाल खिचडी. पण तिने लाल खिचडी बनवायची सोडून दिली. आज लाल चायनीज भजी लाल ड्रेस सगळं लाल आहे. तर आज प्लीज पूजा लाल खिचडी बनव. त्याने चष्म्यामध्ये काय लावलंय घुसवलंय पुढे कोण. हे काय ड्रेसिंग आहे. वा वा वा. तू सांग लाल खिचडी बनव. नाही नाही मला कंटाळा आलाय. मला खायची लाल खिचडी. बेटा तू लाल खिचडी खाशील माझ्यासोबत. बनवतोस का लाल खिचडी. हा मी बनव चालेल. मला तू सांग फक्त मी बनवतो. मला लायकी बघ तिला पण पाहिजे लाल खिचडी. हे बघा असा सी लिहायचा होता बट हे बुग्गूने सी कसा लिहिला बेटा. उलटा Yeah. सगळा चुकीचा अभ्यास. सी कसा काढायचा डी असा काढायचे सी असा काढायचे. काढ आता पुन्हा. पहिला वरतून सगळं ड्रॉ कर. पहिले ड्रॉ कर सगळं. हे पहिलं असं ड्रॉ करायचे असं. धर पहिले ड्रॉ कर. लिही बेटा पहिला तू पहिला हे कर. ह्याच्यातून प्रॅक्टिस कर आणि मग नंतरला इथे लिह. ठीक आहे. तू तिकट मला हो मी शिकवतो. तू लिह पहिला. हे पण लिह. जेवढं पण इथं आहे ना पहिला तू लिहून घे. पहिला ही लाईन कम्प्लीट कर मग ही लाईन कम्प्लीट कर ते मला येतं. मग ही लाईन पूर्ण कम्प्लीट कर आणि मी मग केलंय ते काढ. मी हा, केलंय ठीक आहे काढ. ठीक आहे. हे पहिलं हे पूर्ण कर बेटा. ओके. हे बघ हे दोन बाकी आहेत. हे कर. ओके. काय बोलतात त्याला सी. सी फॉर कॅट. सी फॉर कॅट. आता इथे पण लिह सी. सी इथे सी लिहून दाखव. सी वरून खाली. हा सी लिहून दाखव बरं आता. सी. काय बोल सी फॉर कॅट. परत लिह. बोलतात ना की सगळं व्यवस्थित चालू असतं पण घरातलं काही ना काहीतरी कुणाच्या अंगात म्हणजे काही ना काहीतरी मस्ती होतेच. सांगा. ठीक आपण सोडलंय त्याला. सोडलंय. ठीक. रडू नको बाबा. रडायचं नाही. थांब थांब थांब. तिच्या पायावरती जी कोणीच सांगितलं नाही तिला तो स्टडी टेबल घेते किंवा कोणती पण गोष्ट घेते. आज जर नेमका तिने स्टडी टेबल पायावरती या पाडून घेतला बोटांवरती. मी वॉशरूम मध्ये होतो. पूजा जेवणाच आवडते. बेडरूम मध्ये घेऊन गेली आणि ते कसं उचललेलं बेटा. मग काय झालं.
आता ठीक आहे, चोळल्यानंतर बरं वाटतंय ना? बरं वाटतं ते. तेल लावलं बरं वाटणार आहे. आता तू टेबल कसा पकडलेला आणि तो कसा पडला तुझ्या पायावर असं दाखव, हे दाखव. अरे यार, मग रात्री झोपल्यानंतर तुझ्या पायाला मी तेल लावतो. ओके, हे थोडंसं मी मन डायव्हर्ट करायसाठी केलं फ्रेंड्सचं. या आता ठेव उशी, ठीक आहे? ते गपचूप ठेवून दे. आता ते जर पडलं ना लय जोरात लागेल. आता मस्ती करून बरं वाटतंय. ब्लिंकिट वरून मॅमनी मागवलंय कवर्स आणि मला वाटतंय कवर्स थोडे छोटे आहेत. ऍक्च्युली छोटे आहेत, पण त्याच्यामध्ये ते पफ बसेल. ते कवर छोटे असल्यामुळे ते पफ अजून जरा फुलतील, समजतंय? आणि हे लय छोटा, नाही बसवलं ना कवर. त्याला प्रॉपर जाऊन ते मार्केट मध्येच बघावं लागेल. काय घालायची? मला लागला तर मला चप्पल नाही घालायची. नव्हती काय करण्याची. नाही नाही बेटा, नाही नाही, ही तुझी चुकी आहे बेटा. नाही, तुला ओरडलं पाहिजे मी, त्याची चुकी नाहीये. मी त्याला नाही मारणार. नाही, मी तुला फटकेल. ते कुणी उचललेलं कुणी होतं? पाडलं कुणी? ते पाडलं कुणी? ते स्वतःहून पडलं, तू पाडलंस ना? मग कुणाची गलती आहे? तुझी, राईट? मग गलती तुझी आहे बेटा, आणि काहीच प्रॉब्लेम नाही गलती करण्यामध्ये. पण गलती नाही एक्सेप्ट केली त्याच्यात गलती आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. गलती केली तर एक्सेप्ट करायचं आणि त्यावरती नेक्स्ट टाइम पासून व्यवस्थित काम करायचं, समजलं? चला आता बाहेर जेवायला. हेड आउट नाव. हा देते ना, मी बोलली ना देते. जेवल्यानंतर काय करायचं असतं बेटा? मला दूध पाहिजे. हा मग देते म्हणाले ना मी. जेवल्यानंतर काय करायचं असतं? वाक करायचा. आणि वॉक करता करता आपण काय करतोय आता ब्लॉगला? एंड. इतका वेळ दिला ते. इतका वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.